मुंबई लोकलच्या तीनही मार्गावरती आज ब्लॉक घेण्यात येत आहे। आपण ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यानचा हा संपूर्ण ट्रॅक पाहतोय, तर याच ठिकाणी आहे ते रेल्वेकडून ब्लॉक घोषित करण्यात आलेला आहे। तिन्ही मार्गावरती हा ब्लॉक असून प्रामुख्याने मध्य रेल्वेवरती मुलुंड ते ठाणे स्थानकाच्या दरम्यान हा ब्लॉक असणार आहे। या स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती ब्लॉक असून सकाळी 11 ते 4 पर्यंत हा ब्लॉक आहे तो घेण्यात आलेला आहे। हार्बर मार्गावरती पनवेल आणि वाशी दरम्यान हा जो ब्लॉक आहे घेण्यात आलेला आहे। अप आणि डाऊन मार्गावरती हा ब्लॉक घेण्यात आलेला असून पश्चिम रेल्वेवरती वसई रोड विरार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती हा ब्लॉक आहे तो घेण्यात आलेला आहे। आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वेचं वेळापत्रक आहे ते सिग्नल यंत्रणांमुळे काही अंशी उशिराने या रेल्वेगाड्या धावतात। त्याच ठिकाणी आज या ब्लॉकच्या दरम्यान खास करून सिग्नल यंत्रणेचं काम आहे ते करण्यात येणार आहे। सिग्नल यंत्रणा दुरुस्ती असेल किंवा मग देखभालीची अभियांत्रिकी कामं असतील त्यासाठी हा ब्लॉक आहे तो घेण्यात येत असून सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक आहे तो या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो रेल्वेचा वेळापत्रक आहे ते काही अंशी या सिग्नल यंत्रणेमुळे थोडंफार उशिराने चालतं, तर या सिग्नल यंत्रणेमध्ये दुरुस्ती झाली तर रेल्वेचं वेळापत्रक आहे ते दुरुस्त होण्यामध्ये आणि रेल्वे वेळेवरती येण्यामध्ये जो अडथळा होतो तो होणार नाही आहे। त्यामुळे आज ब्लॉकच्या दरम्यान प्रवाशांनी घराबाहेर पडताना प्रवास करताना रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच प्रवास करावा असं देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ न्यूज अथर्वसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।